नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी विषय इतिहास, घटक क्रमांक 1 म्हणजे प्रकरण पहिले, आद्य शेतकरी या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये नद्याकाठची संस्कृती, आद्य शेतकरी या प्रकरणामध्ये एक 1.1 नद्याकाठची संस्कृती. प्राचीन काळामध्ये आद्य शेतकरी याचा विचार करता प्रामुख्याने शेतीचा विकास कसा झाला, शेतीची प्रगती कशी झाली या घटकासंबंधी माहिती पाहणं आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने नद्याकाठचा जो सुपीक भाग होता त्या ठिकाणी शेती होऊ लागली. नद्याकाठच्या परिसरामध्येच लोक एकत्र जमू लागले आणि त्या सुपीक भागामध्ये शेती करू लागली. विशेष करून कुशल मानवाने त्यावेळेला पहिल्यांदा दगडी हत्यारे तयार केली. या हत्यारापासूनच प्राण्यांची शिकार, मांस काढणे वगैरे इत्यादी यात वापर केला जात असे. विशिष्ट दगडाचे हवे त्या आकाराचे विशिष्ट पद्धतीचे अवजार हत्यार बनवले जायचे. हळूहळू यामध्ये प्रगती होत गेली. निसर्गाच्या असलेल्या जवळीकीतून ऋतुचक्राचे निरीक्षण करता मध्ययुगीन मानवाने अनेक वन्य वनस्पतीची लागवड केलेली दिसते. वन्य वनस्पतीची लागवड करण्यास सुरुवात केलेली दिसते. आणि यामधूनच नवाश्मयुगाचा उदय होण्यात झालेला दिसतो. नवाश्मयुगामध्ये मानव शेती पशुपालन करू लागला. आतापर्यंतचे जे त्याचे जंगलामध्ये वनामध्ये भटके जीवन होते, म्हणजेच भटके निमभटके जीवन संपुष्टात येऊ लागले आणि तो स्थिर होऊ लागला. आणि यामधूनच गाव वसाहती तयार होऊ लागल्या. खऱ्या अर्थाने इसवी सन पूर्व 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेतीची सुरुवात झाली असे म्हटले जाते. म्हणजेच पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे हे आपल्याला स्पष्ट होईल. आणि शेतीची सुरुवात झाली तिथपासूनच स्थिर गाव वसाहतीला सुरुवात झाली. म्हणजे शेतीचा प्रारंभ आणि स्थिर गाव किंवा गावांची वसाहती निर्माण झाल्या यांचा
कुठं ना कुठं संबंध आहे. म्हणजेच जेव्हा स्थिर शेती करायला लागला तेव्हाच गाव वसाहतीला सुरुवात झाली असेही आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच जगभरामधील नद्याकाठच्या प्रदेशामध्ये प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्याचे दिसते. म्हणजेच प्राचीन काळामध्ये नद्याच्या सुपीक प्रदेशाच्या भोवती शेती झालेली दिसते आणि तिथंच वसाहती मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या दिसतात आणि खऱ्या अर्थाने शेतीला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर यामध्ये त्या काळातील जागतिक प्रदेश कोणते त्याचा उल्लेख करताना आपल्याला काही प्रदेशाची नावं सांगता येतील की जिथं खऱ्या अर्थाने प्रारंभिक शेतीला सुरुवात झाली. अशा नद्याकाठचे संपन्न सुपीक प्रदेश कोणकोणते आहेत तर त्यामध्ये मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड, चीन इत्यादी प्रदेशांचा समावेश आपल्याला करता येईल. आणि याच प्रदेशामध्ये प्रामुख्याने शेती आणि पशुपालनाला सुरुवात झालेली दिसते. आणि जेव्हा शेती आणि पशुपालनाला सुरुवात झाली तेव्हाच गाव वसाहतींना सुरुवात झालेली दिसते आणि तिथंच गाव आणि वसाहती प्रस्थापित झालेले दिसतात हे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच गाव वसाहती आणि शेतीचा प्रारंभ यांचा फार जवळचा संबंध आहे असं आपल्याला एकूण म्हणता येईल. आणि मग गाव वसाहती आणि ही शेती कुठं सुरू झाली तर ती नद्याकाठच्या प्रदेशामध्ये सुरू झाली हेही आपल्याला स्पष्ट करता येईल. म्हणजे अतिशय प्राचीन काळामध्ये आद्य शेती कुठं सुरू झाली तर ते नद्याकाठच्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी सुपीक भाग आहे, सुपीक प्रदेश आहे, पाणी आहे अशाच ठिकाणी प्राचीन काळातील शेतीच्या संबंधात अलीकडे इस्रायल येथे इराण विद्यापीठामध्ये नवीन संशोधन समोर आलेलं आहे. या संशोधनानुसार तर असं म्हटलं जातं की 23,000 वर्षापासून खऱ्या अर्थाने शेतीला सुरुवात झालेली असावी. याचा पुरावाही इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहोलो नावाच्या पुरास्मयुगीन काळातील हंगामी तळ्याच्या उत्खननात मिळालेला आहे. या उत्खननामध्ये तणबिया, धान्य हे नैसर्गिकरित्या उगवलेले नसून त्याची मुद्दाम लागवड केलेली होती याचा पुरावा सापडतो. एवढंच नव्हे तर धान्य शिजवण्यासाठी किंवा वाटण्यासाठी पाट्या वरवट्यांचाही वापर केलेला दगडांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे यावरून अतिशय प्राचीन काळापासून शेतीला सुरुवात झालेली दिसते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच आद्य शेतकरी अतिशय प्राचीन काळापासून शेती करत होता हे आपल्याला स्पष्ट होतं. या अलीकडच्या इस्रायल येथील संशोधनावरून शेती ही गेल्या 23,000 वर्षापासून केली जात होती अशा प्रकारचं नवीन संशोधन पुढे आलेलं दिसतं. आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्याचा विचार केला असता वेगवेगळ्या प्रांताचा कशा पद्धतीने शेतीला सुरुवात झाली, कशा पद्धतीने शेती त्या ठिकाणी होऊ लागली याचा उल्लेख आपल्याला पाहता येईल. यामध्ये पुढील प्रमाणे काही भाग सांगता येतील. जसं की मेसोपोटेमिया म्हणजे टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांची खोरे. हा प्रदेश म्हणजेच आजचे इराक, सिरिया,
इराणचा पश्चिमेकडील प्रदेश, तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमिया या प्रदेशामध्ये समावेश होतो असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच यामध्ये आजचे इराक, सिरिया, इराणचा काही भाग, तुर्कस्तानचा काही भाग, या सर्व भागांना मेसोपोटेमिया असे म्हणता येईल. म्हणजे त्या काळामध्ये या सर्व प्रदेशांचा समावेश मेसोपोटेमियामध्ये झाला होता असे म्हणता येईल. तर मेसोपोटेमिया म्हणजे नेमकं काय, तर टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील नाव आहे. मेसोपोटेमिया टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीकांनी ठेवलेले नाव आहे. आता उदाहरणार्थ याचं स्पष्टीकरण पाहत असताना आपल्याला याचा अर्थ समजून घेताना, मेसॉस म्हणजेच मधला आणि पोटेमॉस म्हणजेच नदी, दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजेच जो कुठला आहे, दोन नद्यांच्या मधला प्रदेश जो कुठला आहे त्यालाच मेसोपोटेमिया असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच यामध्ये दोन नद्यांच्या मधला प्रदेश, ज्यामध्ये मुबलक पाणी, पुरामुळे झालेली सुपीक जमीन आणि यामुळे मध्ययुगीन काळामध्ये जे भटके निमभटके जनसमूह फिरत होते ते एका ठिकाणी स्थिरावले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या प्रदेशामध्ये शेतीला सुरुवात केली. त्या ठिकाणी स्थिरावले आणि शेतीला सुरुवात केली आणि म्हणूनच नवाश्म युगामध्ये आद्यगाव वसाहतीचा उदय झाला. तो याच माध्यमातून असं आपल्याला एकूणच याच्या संदर्भामध्ये म्हणता येईल. आणि म्हणून नवाश्मयुगीन आद्य वसाहती साधारणतः इसवीसनापूर्वी 10,000 वर्षे इतक्या प्राचीन आहेत. म्हणजेच इसवीसन 10,000 वर्षापूर्वीपासून या वसाहती आहेत आणि त्या वसाहतींनाच मेसोपोटेमिया हे नाव दिलेलं आहे. विशेष करून या भागामध्ये एकूणच म्हणजेच आजचं इराक, सिरिया, तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश आणि इराणचा पश्चिमेकडील प्रदेश, या प्रदेशामध्ये खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये शेतकरी गहू आणि बार्ली हे पीक पिकवत असे, हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे प्राचीन काळामध्ये जो काही नद्यांचा आणि सुपीक प्रदेश होता, ज्या ठिकाणी गाव आणि वसाहती तयार झाल्या, त्यामध्ये आपल्याला मेसोपोटेमिया याचा उल्लेख निश्चितच करावा लागेल, जेणेकरून हा प्रदेश अतिशय सुपीक नद्यांचा आणि पुरामुळे वाहून आलेला गाळ या ठिकाणी शेती केली जात होती असं आपल्याला एकूणच या संदर्भामध्ये म्हणता येईल. यानंतरचा दुसरा प्रदेश नाईल नदीचे खोरे, इजिप्त, याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. इजिप्त आणि नाईल नदी हे सूत्र आहे. इजिप्त म्हटलं की नाईल आणि नाईल नदी म्हटलं की इजिप्त हे आपल्या डोळ्यासमोर येतं. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेली नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजेच इजिप्त होय. प्राचीन काळापासून इजिप्तची संस्कृती अशी अतिशय समृद्ध राहिलेली आहे. या नाईल नद्याच्या खोऱ्यामध्ये
फार मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जात होती. अतिशय समृद्ध शेती होती हेही आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा प्रदेश आपण पाहताना आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेली नाईल नदीच्या खोऱ्यातील सर्वच्या सर्व जो प्रदेश येतो त्याला इजिप्त असं आपण म्हणतो. 1798 मध्ये नेपोलियन बोनापार्टने इजिप्तवर केलेली स्वारी, तेव्हा या स्वारीमध्ये सैन्याबरोबरच त्याच्यासोबत विविध क्षेत्रातील विद्वानही होते. त्यांनी इजिप्तमधील प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास केलेला आपल्याला दिसतो आणि यावरूनच बरीचशी माहिती प्रसिद्ध केलेली आहे. म्हणजेच रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाल्यामुळे या अभ्यासाला खऱ्या अर्थाने गती मिळते. म्हणजेच तिथल्या या पुराव्यामुळं आपल्याला एकूणच त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करता येतो असंच आपल्याला एकूण याच्या संदर्भामध्ये म्हणता येईल. आता यामध्ये इसवीसनापूर्वी 6000 वर्षाच्या सुमारास नवाश्मयुगीन अद्दवशाती इजिप्तमध्ये वसल्या होत्या. त्या ठिकाणी शेतीला सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी गहू यासारखं पीक घेतलं जात होतं असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यामुळे हा प्रदेश त्यावेळेला शेतीच्या संबंधात अतिशय समृद्ध होता. सदरील नकाशामध्ये आपल्याला इजिप्त हा प्रदेश पाहत असताना स्पष्टपणे दिसते. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला हा प्रदेश नाईल नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाईल नदीचं खोरं आफ्रिका खंडाच्या उत्तरेस स्पष्टपणे दिसतं आणि हा सगळ्याच्या सगळा जो भाग आहे एकूण, तर तो पूर्ण भाग हा त्या काळामध्ये समृद्ध होता, नाईल नदीच्या खोऱ्याने व्यापलेला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीची शेती त्या ठिकाणी होत होती. हे संशोधनातून आपल्याला पुढे आलेलं आहे, हे आपल्याला स्पष्ट होईल. त्याचबरोबर या अगोदरचा जो भाग आपण पाहिला, साधारणतः त्याचा उल्लेख करत असताना इराक, सिरिया, इराणच्या पश्चिमेकडीलचा भाग, तो म्हणजेच आपल्याला तोही नकाशामध्ये स्पष्टपणे दिसतो. तो म्हणजेच मेसोपोटेमिया या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जात होती, शेतीची समृद्धता होती, हे आपल्याला एकूण यामध्ये स्पष्ट होईल. तर अशा प्रकारे एकूणच नाईल नदी म्हटलं, नाईल नदीचा उल्लेख आपण केला की त्यावेळेला तो भाग अतिशय समृद्ध होता. इजिप्त प्रदेश शेतीच्या बाबतीमध्ये अतिशय समृद्ध होता. त्या काळामध्ये अतिशय उत्तम दर्जाची शेती त्या ठिकाणी केली जात होती असं म्हटलं जातं. तर नाईल इजिप्तच्या संदर्भामध्ये थोडासा इतिहास पाहिला तर इजिप्तचं मूळ नाव केमेत म्हणजेच काळी भूमी
काळी जमीन असे म्हणता येईल. नाईलच्या पुरात वाहून आलेल्या गाळामुळे नाईल नदी ही नाईल नदीच्या पुरामुळे वाहत आलेल्या गाळामध्ये या ठिकाणच्या मातीचा रंग काळा झाला आणि त्यावरून त्या भागाला एकूणच केमेची भूमी असंही म्हटलं जातं. आणि म्हणून या गाळामुळे मातीचा रंग काळा दिसतो, त्यावरून हे नाव पडले आहे असं आपल्याला एकूण याच्यामध्ये म्हणता येईल. आणि पुढं चालून ग्रीक ही संस्कृती अतिशय प्राचीन, अतिशय पुढारलेली, अतिशय प्राचीन संस्कृती म्हणून आपण ओळखतो ग्रीक संस्कृतीची. तर या संस्कृतीमध्ये इजिप्ट्स असे केले आणि त्यावरून पुढे त्याचं इजिप्त हे नाव पडलं. तर अशा प्रकारे अरबी नाव त्याचं मिस्र असं होतं, पण सध्या आपण त्याला इजिप्त असं म्हणतो. तर हा इजिप्तचा प्रदेश अतिशय संपन्न, अतिशय सुपीक आणि प्राचीन काळामध्ये या प्रदेशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची उत्तम शेती केली जात होती, हेच यावरून आपल्याला स्पष्ट होईल. तर अशा प्रकारे प्राचीन काळामध्ये या दोन प्रदेशामध्ये एकूणच अतिशय चांगल्या पद्धतीची शेती म्हणजे बार्ली आणि गहू यासारखी पिके त्या ठिकाणी घेतली जात होती, हेही आपल्याला मानता येईल. अशा पद्धतीने या दोन प्रदेशाचा अभ्यास विचार आज आपण केलेला आहे. पुढील तासाला त्याच्या पुढच्या 2-3 प्रदेशाचा अभ्यास आपण करणार आहोत.